नमस्कार माझ्या मित्रांनो, मी श्रीयश रंडे, श्री छत्रपती अकॅडमी पुणे, स्टडी आयुष बाय द स्टुडंट्स फॉर द स्टुडंट्स या फोरममध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत करतो. कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता आजचं आपलं हे सुवर्ण सेशन आपण चालू करू. ठीक आहे. वेलकम टू द फील्ड ऑफ ट्रीटमेंट. चिकित्सा च्या फील्डमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजचा आपला अजेंडा असणार आहे ह्यूमन अॅनाटॉमी, रचना शारीर फ्रॉम आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे सर. ह्यूमन अॅनाटॉमी, रचना शारीर, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये रचना शारीर असे म्हणतो. तर तुम्हाला तर माहीतच आहे, आता सवय झालीच असेल, एवढे दिवस माझे व्हिडिओ बघताय तुम्ही. दर व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला एक इन्स्पिरेशनल कोट देतो, सारखं इन्स्पिरेशन देतो. इन्स्पिरेशन माणसाच्या आयुष्यात गरजेचं आहे. कोणत्या तरी एका गोष्टीसाठी लढणं, एक एम सेट करा, लढत राहा. तर मी आज तुमच्या समोर एक चांगला इन्स्पिरेशनल कोट घेऊन आले माझ्या मित्रांनो. केल्याने होते आहे, आधी केल्याची पाहिजे. हा एक सुवर्ण अशी म्हण वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांना आपण म्हणतो, तेच देहूगावचे तुकाराम बोल्लोबा आंबिले, संत तुकाराम यांनी आपल्याला दिलेली आहे. कोणत्याही गोष्ट अशक्य ह्या जगात बिलकुल नाही, फक्त ती करण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच ती गोष्ट साध्य होते. हे संत तुकोबाराय यांनी 1600 शतकात सांगितली होती. तर आजचा आपला चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचा पहिला पार्ट शरीरोपकर्म आणि शारीर, या चॅप्टरचा पहिला पार्ट आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. त्यामध्ये आपण शरीराची व्याख्या, शरीर म्हणजे नेमकं काय, तर आपण बघितलं होतं की चरकांनी दिली होती. तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूतम पंचमहाभूतम विकारा समुदायतमकम समयोगवाही. याची सुवर्ण अशी डेफिनेशन चरकांनी आपल्या दिली होती. श्रीयते तत् शरीरम. वा, या गोष्टीची दिवसेंदिवस झीज होत जाते त्याला शरीर म्हणतात. काय सुरेख अशा शरीराच्या व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तुम्ही जर त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसतील तर कृपया त्या व्हिडिओमध्ये बघा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करेल. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे शारीर म्हणजे काय. शरीर आपण शिकलो, शारीर म्हणजे काय. बऱ्याचशा आयुर्वेदिक माझ्या मित्रांना ज्यांनी आयुर्वेदामध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांना शरीर आणि शारीर यामध्ये डिफरन्स कळत नाही. तर आज आपण तोच गैरसमज किंवा जो कन्फ्युजनचा असेल ते आपण दूर करूया. आजचा आपला ह्या चॅप्टरचा दुसरा भाग आहे, भाग 2. शारीर, शरीराची व्याख्या काय. शारीर, आता शारीर म्हणजे नेमकं काय त्याची आपण डेफिनेशन, व्याख्या बघूया. शरीरम अधिकृत्य कृतो ग्रंथ शारीरः, शरीर अधिकृत्य कृतो तंत्र शारीरम. याचा अर्थ असा माझ्या मित्रांनो की शरीराला आधार मानून ज्या गोष्टीच्या ग्रंथांची रचना केलेली आहे, ज्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, ज्या गोष्टींचे अध्याय लिहिलेले आहेत, ग्रंथांची उत्पत्ती केलेली आहे, अशा गोष्टीला शारीर असे म्हणतात. शरीर अधिकृत्य कृतो तंत्र शारीरम. इथं हा शब्द आला आहे तंत्र. तंत्र हा शब्द कोणीही याचा मूळ अर्थ जादूटोना घेऊ नये. ही आजकालच्या पिढीने केलेली वाईट गोष्ट आहे. तंत्र हा शब्द खूप चांगला आहे. आयुर्वेदामध्ये तंत्र या शब्दाचा अर्थ नॉलेज असा घेऊ शकतो. ठीक आहे. शरीर अधिकृत्य कृतो तंत्र शारीरम. शरीराच्या आधाराने जे नॉलेज आपल्याला, शरीराच्या आधाराने आपल्याला शरीराबद्दल चांगलं नॉलेज, शरीरात काय काय चाललंय, शरीर कसं आहे त्याची नॉलेज आपल्याला प्राप्त होतं. हे 2 श्लोक जी व्याख्या दिलेली आहे अरुण दत्तांनी दिलेली आहे. अरुण दत्त हे वाघभट विरचित
अष्टांग हृदयम ह्या ग्रंथाचे टीकाकार होते. त्यांनी त्यांच्या अष्टांग हृदयम शारीर स्थान पहिल्या अध्यायामध्ये हा त्यांचा पहिला श्लोक आहे आणि हा पण पहिल्या अध्यायामध्ये त्यांचा पहिला श्लोक आहे. आपण दुसरं बघूया. इत्यत्र जन्म मरण यतः सम्यक उदाहरणम शरीरस्य तत्स्थान शारीरमिद्युच्यते. याचा अर्थ असा होतो की इथे जन्म ते मरण ह्या कालावधी उत्तम प्रकारे कसं जगावं, त्याची त्या कालावधीमध्ये कसं काय त्याची प्रोसेस होते, त्याचं फंक्शन कसं होतं, हे उत्तम सम्यक म्हणजे चांगल्या उदाहरणाने आपल्याला सांगितलेले आहे. ठीक आहे. तिसरी व्याख्या आपण शरीराची बघूयात. शरीर चिंतयते सर्व दैव मानुष संपदा सर्व भाव यत तस्मान शारीर स्थान मुच्यते. याचा अर्थ असा होतो की शारीर मध्ये शरीराची चिंता म्हणजे विचार केलेला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी रूपे विचार केलेला आहे? सर्व दैव, दैविक म्हणजे अलौकिक, मनुष्य म्हणजे मानवी, संपदा म्हणजे साधन, सर्व दैविक आणि मानवी साधनांचे सर्व भाव ज्यामध्ये आपल्याला शिकता येतात, ज्यामध्ये त्यांचं हे आलेलं आहे, उच्चारण आलेलं आहे, त्या गोष्टीला शरीराचे स्थान म्हणतात. तर ही झाली शरीराची व्याख्या. तर मुलांनो, शरीर म्हणजे ह्युमन बॉडी आणि शारीर म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टीचा अभ्यास करतो, राईट. तर मग आता शरीराचे दोन भाव असतात. एक म्हणजे रचना शरीर, राईट, रचना, त्यालाच आपण आजकाल ह्युमन अनाटॉमी असे म्हणतो. आणि दुसरं आहे क्रिया शरीर. रचनामध्ये आपण आपल्या संपूर्ण देहाची, संपूर्ण पुरुषाची आपण तिथे रचना कशी झालेली आहे, कोणती अस्ती, कोणती नस किंवा कोणतं अंग प्रत्यंग कोणत्या ठिकाणी आहेत, वेअर आर युअर बोन्स लोकेटेड, वेअर आर युअर ब्लड वेसल्स, वेअर आर युअर मसल्स, मास कुठं आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला रचना शरीर या विभागात शिकायला भेटते. त्यामुळं हा आपला टॉपिक आहे. दुसरा टॉपिक आहे आपला क्रिया. त्यालाच आपण आजकाल ह्युमन फिजिओलॉजी असे म्हणतो. तर आता ह्युमन फिजिओलॉजी, राईट. तर मग ह्युमन फिजिओलॉजी शिकायची काय गरज आहे? ह्युमन फिजिओलॉजीने आपल्याला नॉर्मल बॉडी कशी फंक्शन होते हे कळतं. मग आपल्याला ॲबनॉर्मल झालेले पेशंट नॉर्मल करता येतात. त्यामुळे आपण ह्युमन फिजिओलॉजी शिकतो. यामध्ये आपल्याला सप्तधातू किंवा त्रिदोष या सगळ्याची गोष्ट शिकायची आहे. हे झाले शरीराचे दोन भाग. तर आजचं लेक्चर आज आपण इथेच थांबूया. आज मी शरीराची व्याख्या घेतली आहे. शरीराची व्याख्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर माझ्या मित्रांनो, अभ्यास करत राहा. आपला सिलेबस खूप मोठा आहे. जेवढं वाचाल तेवढं वाचाल, ही एक सुंदर अशी म्हण आहे. सो आजसाठी आपण इथंच थांबूया. अभ्यास करत राहा. थँक्यू.